नमस्कार मित्र हो. मुलगा असो अथवा मुलगी एका पर्टिक्युलर वयापर्यंत त्यांना ते मोकळे वागतात मित्रांनो. पर्टिक्युलर वयापर्यंत ते सर्व त्यांना मोकळे वागतात. म्हणजे आता 18 वर्षाखालील जे मुलं मुली असतात ते लहान बालक या स्वरूपामध्ये येतात. त्यामुळे काही जरी झालं तरी त्यांना माफ असते मित्रांनो. सर्व गोष्टी माफ असतात. आणि 18 वर्षाच्या नंतर 18 वर्ष ओलांडल्यानंतर आता युवकांच्या जे युवक आहेत मित्रांनो 21 वयाच्या रेंजमधील जी मुलं मुली आहेत आसपास खालीवरी जी मुलं आहेत तर त्यांच्या जीवनामध्ये खूप साऱ्या समस्या असतात मित्रांनो. करिअरविषयी समस्या असतात. म्हणजे करिअर विषयी मनामध्ये क्वेश्चन असतात. तसेच शारीरिक अट्रॅक्शन सुद्धा या एजमध्ये भिन्नलिंगी व्यक्तींमध्ये असते मित्रांनो. तर आता पण या अशा परिस्थितीमध्ये ही मुलं मुली खूप मोठमोठ्या समजाला किंवा अज्ञानतेला आणि न्यूनगंडास बळी होतात मित्रांनो. त्यांना बरोबर माहीत नसल्यामुळे ते एक स्ट्रेससुद्धा निर्माण होत असतो मित्रांनो या गोष्टींमधून. या वयामध्ये जर आपण बरोबर स्वतःला सांभाळलो नाही तर आपला थोड्या प्रमाणात ठीक आहे, सर्व गोष्टी थोड्या प्रमाणात ठीक आहे. पण जर आपली सवय जर बनू लागली तर त्यामुळे आपला टाईम खूप मोठ्या प्रमाणात टाईम जातो. फोकस आपण डिस्ट्रॅक्टसुद्धा होतो मित्रांनो. पण हे स्वाभाविक आहे या वयामध्ये. त्यामुळे याला बरोबर हँडल करता यायला हवे मित्रांनो. अशा गोष्टींना खूप चांगल्या पद्धतीने हँडल करता यायला हवे. पण असे जी माहिती आहे ते जे ज्ञान आहे ते कुठे सापडत नाही मित्रांनो. कोणी असे फ्रीली देत नाही. कोणी आपल्या अवतीभोवती इन्व्हायरमेंटमध्ये कोणी सांगणारं नसतो तसं. आणि भेटलं तर आपल्याला काही यूट्यूबवरच त्याची माहिती थोडीफार माहिती छान प्रमाणात उपलब्ध आहे मित्रांनो. यूट्यूबवर छान पद्धतीने आपल्याला माहिती भेटू शकते. या गोष्टींमधून मित्रांनो आता समजा जर भिन्नलिंगी जर जीवनामध्ये वावरताना भिन्नलिंगी जर मुलं मुली किंवा एकत्र आले तर एक गिल्टसुद्धा निर्माण होऊ शकते मित्रांनो. गिल्टसुद्धा मनामध्ये निर्माण होऊ शकते. पण त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये स्ट्रेस निर्माण होतो. आपण जर लोकांशी कनेक्टेड जर नसलो तर अशा गोष्टी मित्रांनो जे समाज काय म्हणतात त्याला समाज वेगळ्या नजरेने बघतो. अशा गोष्टीमुळे आपण जर लोकांच्या संपर्कामध्ये नसलो तर आपणास थोडा त्रास होतो मित्रांनो. त्यासाठी आपण आपल्या सोबत जी निकटची व्यक्ती आहे जिच्यावर आपला विश्वास आहे अशा व्यक्तीच्या संपर्कात म्हणजे अशा गोष्टी त्यांना सांगितलो जरी नसलो तरी त्यांच्या
आपण सानिध्यात असावे, जेणेकरून आपण प्रेझेन्स ऑफ माइंडमध्ये जगू शकाल.